मला जे जेवण दिलंय आज त्याचं निमित्त होतं राजू मिस्त्री यांचं वाढदिवस होतं, म्हणजे जन्मदिवस. आता मिस्त्री म्हणजे माहित आहे ना, घर बांधकाम करणारे. घर बांधकाम करणारा मिस्त्री. आज त्यांचा जन्मदिवस असल्यामुळं तुम्हाला जेवायला दिले. आता हे वाढदिवस म्हणजे आज जन्मलेले दिवस आहे ना. तर नक्की नवं बरं. ते सांगतो तुम्हाला मी. पूर्वी काय करत होते, आता याचा 50वा वाढदिवस आहे. 50 वर्षाखाली काय करत होते, नाही हो ते पावसाळा लागते तेव्हा जन्मले बघा आमचं लेकरू, ऍडमिशन करायला गेले तेव्हा. मग मास्तर काय करत, ते अन्नाच्यावर डेट टाकून ठेव, बरोबर की नाही. तर ते वाढदिवसाचं डेट होईल. तर मग तुमचं कसं काय आहे? सर्व ठीक आहे की जेवण वगैरे, सगळी व्यवस्था. आणि कुठलीही अडचण आलं, तुमच्या कंपाऊंडच्या बाजूला धन्वंतरी हॉस्पिटल आहे, तिथं आमच्या सर्वांची बैठक आहे. कुठलीही अडचण आलं तर धन्वंतरीमध्ये जायचं, डॉक्टर इंगोले सरांना बोलायचं. मी संजय कांबळे, राजू मिस्त्री, संजय कारपेंटर, सुरेश कारपेंटर, हे सर्व लोक तुमच्यासाठी धावून येतील. कुठलीही अडचण, शैक्षणिक तुम्हाला कुठली अडचण येऊ द्या. काय सर, लेकरांना कुठलीही शैक्षणिक अडचण आली 100% आम्ही यांच्यासोबत आहोत. कळलंय ना? बरं, तुम्हाला माहित आहे का बुद्ध कोण होते? बुद्ध किती लोकांना माहित आहे? गौतम बुद्ध माहित नाही? बसवण्णा कसं होय पाटील, तुम्हालाही माहित नाही की उगाच गळ्यात लिंक टाकल्या की? पंतप्रधान होते, प्रधानमंत्री होते बित्तल राजाच्या काळामध्ये. महात्मा फुले माहित आहे की? कोणाकोणाला माहित आहे हात वर करा. काय काम आहे त्यांचं, महात्मा फुल्यांचं? महात्मा फुल्यांचं काम काय आहे? बरोबर बोलतात. मुलींना, मुलींची पहिली शाळा काढली ना. महात्मा फुलेंच्या बायकोचं नाव काय आहे? सावित्रीबाई फुले. पुण्याला पहिली शाळा काढली. राजर्षी शाहू महाराज माहित आहेत का? माहित नाहीत? त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात. बरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा. पाटील तुम्ही हात वरी करता झाल्या, हात वरी करता करता खाली गेल्या. सर्वांना माहित आहे थोडक्यात. बाबासाहेबांचं काम काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लिहिले, बरोबर? चूक म्हणली तिने. बरोबर आहे ना. संविधान म्हणजे काय माहित आहे का? आपल्या देशाचा ग्रंथ. त्या ग्रंथाद्वारेच आपलं पूर्ण देश चालते. तुम्हाला जे हे वसतिगृह काढले ना, हे वसतिगृह कोणाची देण आहे माहित आहे काय? छत्रपती शाहू महाराजांची देण आहे. तुम्ही जे आज वसतिगृहामध्ये आहात त्याची संकल्पना शाहू महाराजांनी काढली होती. हे डोक्यात राहू द्या तुमच्या. जे वसतिगृह म्हणून राहते, तुमचं जे हॉस्टेल आहे, याची संकल्पना शाहू महाराजांनी काढलेली आहे. अण्णाभाऊ साठे माहित आहेत का? काय काम होतं त्यांचं? शाहीर होते, शाहीर. लोकांची व्यथा, गरिबांची व्यथा, खेडेगावातली व्यथा बाहेर येऊन लोकांना शहरामध्ये सांगायची, ते गोरगरिबांची हालत. बरोबर का नाही? महामानव शिकवते की नाही तुम्हाला? शिकवतेस ना? शिकवणार गेलं तर सांगा, आठवड्यातले एक येऊन मी तुम्हाला येऊन शिकवत जातो. येऊ का? येऊ की सर? नाही, खरंच सांगतो मी. आठवड्यातला एक हप्ता, 1 तास मी घेत जातो तुमचा. आवडते का मी शिकवलेले? ओळखू दिला नाही मी बोललेले ते? बरं, ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरं काय काय आवडते तुम्ही सांगा. काय आवडते तुम्हाला? तुमची आवड? कोणाला क्रिकेट आवडते? त्याला क्रिकेट. दुसऱ्यांना अजून? तुला काय आवडते? क्रिकेटर. अजून मुलींमध्ये सांगा, तुम्हाला आवडत नाही काय? संगीत आवडते. असं तुम्हाला सर्वांना संगीत आवडते. मग संगीताबद्दल इथं काहीतरी आहे की नाही सर? तुमचं क्लास घेते संगीताचं? कोणते शिक्षक आहेत? मॅडम आहे का? चांगलं शिकवते? इन्स्ट्रुमेंट सर्व आहे का?
हा कुठली अडचण आलं तर सांगा बरं का. आणि तुम्हाला फक्त क्रिकेटच. हा आम्हाला तुम्हाला बोलायचं असल्यामुळंच आम्हाला म्हणजे तुमच्याकडून काय तुम्हाला काय आवडते तुमचे काय म्हणजे जे आवड निवड आहे किंवा तुम्हाला जर काही सांगायचं असलं आम्हाला तर आम्हाला सांगू शकता तुम्ही बरोबर का नाही. हां कधीही तुम्हाला जर नॉन व्हेज व्हेज काही खाऊ वाटलं तर मला सांगा सरांना. काय पाटील जमते की नाही तुम्हाला. हा? जम ना. जमते. डॉक्टर इंगोले सर बघा यांनी काय काय इलाज करते बेंगळुरूमध्ये. जर कोणाला साप चावलं हिंचू चावलं इंगळी चावलं तर त्याचं पहिलं इलाज डॉक्टर इंगोले सर तुम्हाला आता गप्पा मारणार आहेत का त्यांनी करते. हृदयविकार आलं एमडी डॉक्टर आहेत ते खूप मोठे डॉक्टर आहेत का यांचं तुमच्या कंपाऊंडच्या बाजूलाच एक मोठं दवाखाना आहे. ते सर तुम्हाला गप्पा मारण्यासाठी आले तुमच्यासोबत. बोला. मी डॉक्टर इंगोले तुमच्या शेजारी इथं बाजूला आहे. आपले हेडमास्टर कोण आहेत. शिंदे सर हो. आता कोण सर आहे. आता आता सध्या इथं कोण आहे. सर कोणी आज या ठिकाणी आपले राजू मिस्त्री आहेत. त्यांचा कितवा वाढदिवस आहे. 50वा वाढदिवसाच्या आपल्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देऊ. आणि त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य एकदम उदाहरण एकदम हेल्दी लाईफ जावं अशी आपण इच्छा व्यक्त करू. सगळ्यांचे जेवण झाले. आमचंसुद्धा तुमच्यामुळे जेवण झालं आज या ठिकाणी. मला या ठिकाणी या शाळेमध्ये बरं वाटतं का. छान वाटते. इथं त्याच्यानंतर कुठं जायचं. पुढे पाटील 12वीच्या नंतर कुठे जायचं. 12वीच्या नंतर नांदेड. काय करायचं काही ठरवलं की नाही. 12वीच्या नंतर बघा काय असं सर सांगतात की नाही तुम्हाला काय करायचं काय नाही. कोणता फॉर्म पोस्टात फॉर्म भरतात. हां असं बँकेमध्ये फॉर्म भरायचं. बरं. या ठिकाणी मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम कोणता आहे. डोळ्याचा आहे बरोबर. काहींना 50% दिसत असेल काहींना 80% दिसत असेल काहींना 100% दिसत नसेल. फक्त प्रॉब्लेम कोणता आहे. डोळ्यांचा. काहींना डोळ्यांचा प्रॉब्लेम राहतो. काही जणांना लंगडे राहतात. लंगड्याचा प्रॉब्लेम राहतो. काही जणांना हृदयाचे प्रॉब्लेम राहतात जे की इंटरनल राहतात कमकुवत राहतात. म्हणजे ही काय असते शरीराचं एक व्यंग राहतं विकलांगता राहते बरोबर आहे. काही जणांना डोळ्यामुळे प्रॉब्लेम राहतात. काही जणांना ऐकण्याचे प्रॉब्लेम राहतात. काही जणांना बोलता येत नाही. काही जणांना चालता येत नाही. हे काय प्रॉब्लेम आहेत. कोणते प्रॉब्लेम आहेत ते ही शारीरिक व्याधी. याला विकलांगता म्हणता येते. कोणती विकलांगता. शारीरिक विकलांगता. परंतु जीवन जगण्यासाठी शारीरिक विकलांगतावरती मात करता येऊ शकते. तुम्हाला हात आहेत पाय आहेत मेंदू आहे. ह्या सगळ्या गोष्टी असल्याच्या नंतर फक्त डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तेवढा जर सोडला तर बाकी काही प्रॉब्लेम आहे का. मग तुम्ही स्वतःला असं विकलांग समजून का घेता. तुमच्या दृष्टीच्या पुढं एक दृष्टी आहे तुम्हाला जास्तीची. कोणती दृष्टी असते ती. एक दृष्टी आहे की त्या दृष्टीमुळे आपल्याला दिसत नाही. प्रत्येक माणसाला एका वयाच्या नंतर दिसत नाही. कोणाला काचबिंदू होतो कोणाला मोतीबिंदू होतो कोणाला बरोबर आहे. म्हणजे तसं पाहिलं तर जेवढे काही माणसं येणारे आहेत त्यांना अंधत्व येतच असते. म्हणून काय करतात त्यांनी ऑपरेशन करतात. काही जणांनी चष्मे वापरतात. ही कोणती व्याधी झाली मुलींनो. शारीरिक व्याधी झाली. एक असते दृष्टी आणि एक असते दूरदृष्टी. तुम्हाला दृष्टी थोडीशी कमी आहे परंतु दूरदृष्टी खूप मोठी आहे का नाही. तुम्हाला चालायचं म्हणल्यावर तुम्ही डोळे नसताना सुद्धा चालू शकता. तुम्ही बोलू शकता. तुम्ही लिहू शकता. तुम्ही वाचू शकता. एवढा मोठा बोर्ड आहे ब्रेलचा.
ब्रेल लिपीनं तुम्ही सगळं करू शकता ना. म्हणजे तुम्हाला चालता येतं, बोलता येतं, खेळता येतं, वागता सगळ्या ॲक्टिव्हिटी करता येतात. बरोबर आहे. मग तुम्ही स्वतःला विकलांग का समजून घेता, माझा प्रश्न आहे. आजपासून तुम्ही स्वतःला विकलांग आहे असं समजलं नाही पाहिजे. माणूस मोठा कशानं होतो? माणूस मोठा होतो चांगलं शिक्षण घेतल्याच्या नंतर तर होतोच होतो, परंतु त्याला ठरवावं लागतं आपल्याला काहीतरी पुढे चालून या चांगल्या माणसापेक्षा चांगलं बनायचं आहे.